श्रोते हो, ऐकूया संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारा प्रायोजित उद्यमशील समाजव्रती या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन। वधूवर मेळाव्यापासून सामूहिक विवाहापर्यंत, मुलींच्या सक्षमीकरणापासून घटस्फोट थोपवण्यापर्यंत, लातूरच्या भूकंपापासून अंदमानच्या त्सुनामीपर्यंत, शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेपासून मूल्यवर्धनापर्यंत गेले पाव शतक सामाजिक कार्याचे स्वतःचे स्वतंत्र प्रारूप विकसित करणारे एक धडाडीचे उद्योजक शांतीलाल मुथा यांचा प्रेरणादायी प्रवास उलगडून दाखवणारे पुस्तक उद्यमशील समाजव्रती। उद्यमशील समाजव्रती, उद्यमशील समाजव्रती। लेखिका डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे, संगीत संयोजन विनायक लिमये, वाचन स्वर अमित वझे आणि निर्मिती मानसी आपटे। ऐकूया उद्यमशील समाजव्रती या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन। आज ऐकूया भाग पहिला। नगरकडे जाणारी शेवटची बस सुटली तरी डोंगरकिणीच्या स्टँडवरची गर्दी कमी झाली नव्हती। डोंगरकिणी म्हणजे बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्याचं डोंगरांचं दुष्काळी गाव। पावसाची मर्जी नसल्यानं ओसाड, माळरान आणि उघडे बोडके डोंगर। गावकऱ्यांना ना शेती ना धंदा, त्यामुळे पोट भरण्यासाठी जवळजवळ सगळं गावच 6 महिने वेगवेगळ्या साखर कारखान्यांवरती जात असे ऊस तोडण्यासाठी। आणि या सगळ्या वस्तीत किराणा मालाचं दुकान असायचंच। प्रवरानगरच्या साखर कारखान्याजवळच्या वस्तीत एक दुकान असायचं, ते म्हणजे गुलाबचंदजी मुथ्थांचं। ते डोंगरकिणीचेच। तेही 6 महिने या तांड्याबरोबर प्रवरानगरला येत। श्रीरामपूर तालुक्यातलं प्रवरानगर म्हणजे पद्मश्री विखे पाटलांचं गाव। ते अतिशय प्रभावी भाषण करत आणि त्यांची भाषणं जनतेला अजूनही आठवतात। ते आणि त्यांची भाषणं विशेष लक्षात राहिली ती मुथ्थांच्या मुलाच्या म्हणजे शांतीलालच्या। शांतीलालचा जन्म 15 ऑगस्ट 1954चा। भारत देश पारतंत्र्यातून ज्या तारखेला मुक्त झाला त्याच तारखेला शांतीलालचाही जन्म व्हावा ही नियतीचीच इच्छा तर नसेल। पुढे हा मुलगा अनेक समस्यांमधून समाजाला मुक्त करणारा ठरला। शांतीलालचे वडील म्हणजे गुलाबचंदजी मुथा आणि आई सक्करबाई, त्याला सख्खे काका नव्हते। आईला 5 बहिणी आणि 1 भाऊ। शांतीलाल सगळ्यांचाच फार लाडका आणि एका दुर्दैवी घटनेमुळे तर तो या मावशांचा अधिकच लाडका ठरला। मुथा कुटुंबीय धार्मिक। एक दिवस 10 वर्षांच्या राजमलला म्हणजे शांतीलालच्या मोठ्या भावाला आणि 6 महिन्यांच्या शांतीलालला घेऊन आईवडील तुळजापूरला गेले। देवीची पूजा वगैरे झाली आणि देवळाच्या आवारातच आईला एकाएकी थंडी वाजून आली। पुढे ताप भरला आणि दुसऱ्याच दिवशी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली। सहा महिन्यांचा शांतीलाल, 10 वर्षांचा राजमल, दोघंही पोरके झाले। सगळ्यांनाच हा धक्का सहन करण्यापलीकडचा होता। पुढे काही वर्ष मावशांनी शांतीलालला सांभाळलं। मग शांतीलाल डोंगरकिणीला आला। तिथे म्हणजे डोंगरकिणीला शाळा होती, पण शांतीलाल प्रवरानगरच्या शाळेत गेला आणि तिथे त्याचं 7वी पर्यंतचं शिक्षण झालं। पुढे राजमलचं लग्न झालं, घरात बाई माणूस आलं, पण शांतीलालला घराची ओढ वाटत नव्हती। तो साधारण परिस्थितीच्या जैन कुटुंबातला जरी असला तरीही गरिबांच्या झोपडीतलं वातावरण त्याला जास्त आवडत असे। त्या मुलांबरोबर जेवण खाण खेळ चालू असत। इतक्या लहान वयातही त्याच्या मनावर त्या घराघरांमधल्या दुःखाची, आर्थिक स्तराची नोंद होत होती।
शांतीलालचं 8वी ते 11वी पर्यंतचं शिक्षण बीड जिल्ह्यातल्या कडा या गावी झालं. त्या शाळेला जोडून वसतिगृह होतं. आई नसलेल्या शांतीलालला या जैन बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला. अशा प्रकारे त्याचं घर जणू सुटलंच. मे महिन्याची सुट्टी लागली तरी तो घरी जायला नाखुश असे. जैन बोर्डिंग हे विशेषत्वाने अनाथांसाठी, गरजूंसाठी होतं. ते लोकांच्या दानधर्माच्या आश्रयावर चालत असल्यानं पैसे गोळा करायला बोर्डिंगमधली लोक वेगवेगळ्या गावांना जात. शांतीलालही त्यांच्याबरोबर जाऊ लागला. त्यामुळे त्याच्याजवळ पैशांइतकेच मोलाचे अनुभवही गोळा होऊ लागले. त्याच्यातल्या दातृत्वाच्या संकल्पनेचा जन्मही तेव्हाच झाला. चांगल्या कामाला पैसे कमी पडत नाहीत आणि मिळालेल्या पैशाचा वापर समाजासाठी केला तर त्याचा सगळ्यांनाच फायदा होतो, हे तत्त्व नकळत त्याच्या मनात रुजलं. या बोर्डिंगमध्ये दुसरी एक प्रथा होती. ती म्हणजे बोर्डिंगमधली मुलं जैन समाजातल्या श्रीमंत कुटुंबातल्या लग्नांच्या जेवणावळीत वाढप्याचं काम करत. शांतीलालनेही हे काम 4 वर्ष केलं. त्यावेळी त्याला इतके वेगवेगळे अनुभव आले, खूप बघायला शिकायला मिळालं की जे आजपर्यंत तो विसरू शकत नाही. हाच त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. त्यानं श्रीमंतांच्या लग्नात श्रीमंती तर पाहिलीच, पण त्याच लग्नात त्यानं गरिबीही तितक्याच जवळून पाहिली. म्हणजे ज्या घरी वाढायला जायचं तिथे त्याचा संबंध घरातल्या नोकरचाकरांशी, स्वयंपाक्यांशी, साफसफाई करणाऱ्यांशी येत असे. ही मंडळी त्या घरचं मीठ खाऊनही आपल्या मालकाला खूप नावं ठेवीत. त्यांचं म्हणणं असं असे की मालक मंडळी किती अफाट पैसा या लग्नांवरती खर्च करतायत. पैसा आणि अन्नपदार्थ इतके वाया जात आहेत की या एका लग्नात अजून 10 तरी लग्न होतील. घरं बदलली तरी सारखी 30-30 वाक्य ऐकून शांतीलाल अंतर्मुख होऊ लागला. तो वयानं लहान असूनही या लग्न समारंभांकडे गंभीरपणे पाहू लागला. हा असा खर्च टाळण्यासाठी काय करता येईल, हा प्रश्न त्याच्या मनात अगदी खोलवर रुतून बसला. बोर्डिंगमध्ये जैन साधू संतांचं येणं जाणं असे. अशा अनेक साधूंचं दर्शन शांतीलालला लाभलं. जैन धर्माच्या तत्वाचं पालन करायला, धार्मिक कार्यात भाग घ्यायला त्याला अगदी मनापासून आवडत असे. या सगळ्या वातावरणाचा त्याच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. शिवाय बोर्डिंगमध्ये राहताना वाढपी म्हणून केलेल्या कामातून खूप मोठा अनुभव जमाही झाला. मोठेपणी सामाजिक कार्य करताना कोणाकडूनही पैसा घ्यायचा नाही, हा घेतलेला निर्णय त्यातूनच त्यानं घेतला असावा. लग्न कार्यात होणाऱ्या अफाट खर्चावर आळा बसण्याचा उपाय म्हणजे सामूहिक विवाह. हे बीज 14-15 वर्षाच्या शांतीलालच्या मनात रुजलं गेलं. त्याचं रूपांतर एका देशव्यापी चळवळीत झालं. एकूणच इतक्या लहान वयात आलेल्या विलक्षण अनुभवांमुळे शांतीलालचं जीवन समृद्ध झालं. संपतलाल पारख चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारा प्रायोजित उद्यमशील समाजव्रती या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलत. लेखिका डॉक्टर चित्रलेखा पुरंदरे, संगीत संयोजन विनायक लिमये, वाचन स्वर अमित वझे आणि निर्मिती मानसी आपटे. बरे तर श्रोते हो, पुन्हा भेटूया पुढच्या मंगळवारी याच वेळी. नमस्कार.